किती नेते मंडळी भैयांकडे आपण आणणार आहात? आम्हीच मोहिते पाटलांच्याकडे आलो, चेअरमन साहेबांच्याकडेही आम्हीच आलो. चेअरमन साहेबांशी मी दररोज संपर्कात होतो आणि मोहिते पाटील तर आमचे पाहुणेच आहेत, त्यांच्याबरोबर तर रेग्युलर संपर्कात होतो. बघा, एक लक्षात घ्या की ज्या वेळेला असंतोष असतो त्याच वेळेला क्रांती घडते आणि या तालुक्यात जी घडली आहे ती क्रांती आहे. या तालुक्यामध्ये फलटण तालुक्यातून किंवा माण तालुक्यातून आम्ही तिथला उमेदवार जरी असला तरी लीड देऊ हे फलटण तालुक्यातून, हे मात्र निश्चित सांगतो. लोक कितीही वल्गना करत असतील तरी त्या काही खऱ्या नसतात. माझ्या माहितीनुसार माढा तालुका हा सीट ऑलरेडी सेफ झालेली आहे. सगळ्या प्रसंगामध्ये राजकारणामध्ये गेली 30 वर्ष मी देखील आहे. फार फोरफ्रंटला जरी नसलो तरी मी तालुक्याच्या राजकारणात असतो आणि शब्द ज्या ठिकाणी पाळला जातो त्या ठिकाणी राजकारण फुलत जातं असं मी समजतो. बहुजन समाजात शब्द हा फार महत्त्वाचा आहे असं माझं म्हणणं आहे आणि तो नेहमीच पाळला जावा अशी माझी भूमिका असते. मी स्वतः मालोजीराजांचा, फलटणच्या मालोजीराजांचा नातू आहे. मी किंवा माझे संजीवराजे बंधू हे शब्द पहिली गोष्ट म्हणजे देत नाही आणि जर दिला तर पाळल्याशिवाय राहत नाही, ही खरी गोष्ट आहे. विषय असा आहे की ह्या संबंध देशाच्या राजकारणात एक प्रकारची लाट जी होती ती उसळून गेलेली आहे आणि आता जी आलेली आहे ती शेतकऱ्याची जगण्याची लढाई सुरू आहे. शेतीभाव मिळाले पाहिजेत, महागाई कमी व्हायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या फार मूलभूत जगण्याच्या गोष्टी आहेत असं मी समजतो आणि जगण्याची धडपड आपल्याला करावी लागते आहे. म्हणून ही क्रांती तालुक्यातून घडली असं मी समजतो. मोदी साहेबांची सभा माळशिरसमध्ये होणार आहे, खास रणजितसिंह निंबाळकरांसाठी. कुठेतरी जिल्ह्यामध्ये 2 सभा एकाच दिवशी घ्याव्या लागत आहेत मोदींना. कुठेतरी माढा धोक्यात आला असं वाटतं त्यांना, पायाकडची वाढ सर? मी फार लहान कार्यकर्ता आहे, फलटण तालुक्यापुरता लिमिटेड. फलटणमधून 1 लाखाचा लीड देऊ म्हणतो. त्यांच्या वल्गना ऐकून मी दमलो, माझे कान किटले. पाच आमदार 20,000चं लीड असलेले आहेत आणि ते कोणी 2 लाख म्हणतं आहे, कोणी 5 लाख म्हणतं आहे, कोणी जसा तासाला 1,000 कोटीचा निधी आला त्याच प्रमाणातला हा भाग आहे. आपली रामराजेंबरोबर काही चर्चा ह्या गोष्टीवरती होते का? सध्या वातावरण काय चालतं? आमच्या घरी टाईटच आहे वातावरण. हां, व्यापार कमिटी आपल्याकडे आहे, त्यातले त्याच्यामध्ये प्रवेश करणार कोण? व्यापार कमिटी तुमच्याकडे आहे. तसं नगरसेवकांनी नगरसेवक, पंचायत समिती, ZP, मार्केटिंग कमिटी हे सगळे लोक आम्ही एकत्रच आहोत. कारण आम्ही किकलो आहे, रेग्युलर त्रासाला किकलेले लोक आहोत. आपल्या भगिनी पण पाठिंबा देण्यासाठी आज येत आहेत. आज आल्यात. सगळेजण कंटाळलेत दडपशाहीला. आमच्या तालुक्यांमध्ये जशी हुकुमशाही गाजवली गेली गेल्या 2.5 वर्ष, तशा प्रकारची हुकुमशाही आम्ही कधीच अनुभवली नव्हती. माझ्या आजोबांना फलटणमध्ये फाशीचा देखील अधिकार होता, परंतु एकही फाशी दिली गेलेली नाही. प्रेमाने जगणारे लोक आहे आम्ही. आम्हाला अशा प्रकारची दडपशाहीची सवय नाही. रामराजेंच्या सख्या बहीण सुभद्राजींनी पाठिंबा दिला जी पाठिंबा दिला हो दिला. रामरायांचे चिरंजीव देखील धैर्यशील यांच्याबरोबर शंभू महादेवाच्या पूजेला होते. सगळे आहेत. रामराजे पक्ष अजितदादांच्या बरोबर आहेत. विषय असा आहे की आम्हाला त्यांची भूमिका पटलेली नाही आहे, त्याच्यामुळं बरोबर कोणीच राहायला तयार नाही.
भाजी व्यवस्थित आली घरी